त्यांची कन्या नव्हे. आम्ही दोन जरी मुली त्यांच्या असतो तर मी रक्ताची कन्या नव्हे, रक्ताची कन्या फक्त यशोधरा. मी त्यांना अरण्यात मिळालेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी त्यांनी मला राज्यात आणले, लहानाची मोठी केली. प्रत्येक माता पिता आपल्या मुलाला वाढवीत असताना बाळ करत असतात, दूध पाजतात, पण त्यांनी माझ्या मुखात विष पाजिलं, विष. पण त्यावेळी ज्यावेळी चंद्र हे माझ्या सदारी येत होते त्यावेळी हे येण्यापूर्वी माझे मामा तिथपर्यंत आले, कारण मला त्यांनी चंद्रांना मारायची आज्ञा दिली होती. पण माझा या गोष्टीला नकार होता हे बाबांच्या लक्षात येतात. त्यांनी माझ्या ओठावर विष लागलं. ते विष जर का त्यांच्या ओठाला लागलं असतं तर हे तात्काळ मुक्ती पडले असते. आणि खंडेने घटनाचं कमी यांना सांगण्यासाठी सामोरे गेले असते तर तेच विष माझ्या मुखात जाऊन मी मरणार होते. आणि खंडेला सारं सत्य, खंडेला सारं कुमांड हे माझ्या बरोबर मृत पावणार होता. म्हणजे वातावरणासाठी तू केलंस, पण सारं करावं लागलं. गैरसमज म्हणून तो तुला मारण्यासाठी आला. होय आले. मग आता काय माझी फक्त एकच इच्छा. काय म्हणून? चल, तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रेम केलात मग ते खरोखरच जर का प्रेम केला वचन द्या मला एकच की तुम्ही जर का माझ्यावर प्रेम केला तर लग्न कराल तर या यशोधरेशी तुम्ही कराल. होय, तर मी कुणाच्या योग्यतेची नाही राहिली आता. मी खरं प्रेम हिच्यावर केलंय आणि हिच्या पूर्ततेसाठी, हिच्या इच्छेच्या परिपूर्ततेसाठी यशोधरेचे नव्हे मी जरूर विवाहबद्ध होईल. एकच, आज फक्त या यशोधरेनं यांच्याशी विवाह करावा एवढी इच्छा. कशासाठी आर्य असं का म्हणताय? याला कारण आहे. का? अगोदर माझ्या शेंडीला गाठ आणि नंतर यांच्या लग्नाचा थाट. आणि हे काय माणसाची करायला माझ्या आयुष्याच्या ठिकाणी माझी भगिनी यशोधरा प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पहा या राजगादीवरून तुला खाली खेचून ही गाठ बांधतो आणि माझी प्रतिज्ञा धनानंदाला शादनवून घेतलं याचा अर्थ असा नव्हे की नंद कुळाचा सेवक केला. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा स्वप्न साकार होणार नाही. एवढी तुझी बदल असते याच्या नेत्रासमोर चंदनाच्या संगे वृक्ष बिघडा, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडा,
आणि त्या आईचं महत्व या जगात मला ठेवायचं आहे. याचा पुढं तुझ्या आईचं नाव मुरा म्हणूनच याचा पुढे या घराला चंद्रगुप्त मौर्य म्हणूनच ओळखून तुझ्या आईचं नाव राहणार आहे आणि तुझा शब्द